अगं बाई 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 बाई, किती सगळी मुलं आली आहेत. नमस्कार 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 माझ्या बालमित्रांनो, ओळखलत मला? महाराष्ट्राच्या भूमीत थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मराठमोळ्या मातीत मी तुमच्या पुस्तकातले शब्द आहे. मी तुमच्या आईच्या अंगाईतली लय आहे आणि तुमच्या मित्रांसोबत मारलेल्या गप्पांमधील गोडी ही मीच आहे बरं का. आज तुमच्या शाळेत तुमचा उत्साह पाहून मला काही राहवलं नाही, म्हणून साक्षात तुमच्याशी गप्पा मारायला आले आहे. मी तुमची माय अमर आहे. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा वाढदिवस, ज्यांनी मला शब्दांचे दागिने घातले. मी केवळ मातृभाषा नाही तर समृद्ध इतिहास आणि संस्काराची भाषा आहे. माझ्या समृद्धीसाठी महाराष्ट्रातल्या अनेक संतांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी संत साहित्याची परंपरा आहे. भावना व्यक्त करण्याची ताकद फक्त माझ्यात आहे. मी म्हणजेच मराठी भाषा ही ज्ञानाची भाषा आहे. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला तेव्हा त्यांच्या शब्दातून मी पास झाले. त्यांनी म्हटलं होतं ना, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैसा जिंके. खरंच अमृतालाही जिंकेल एवढी गोडी माझ्या रक्तात आहे. संस्कृत भाषेऐवजी प्राकृत भाषेचा वापर करून, प्राकृत म्हणजे माझंच ओल्ड व्हर्जन बरं का, महाराष्ट्रातल्या संतांनी मला अजून समृद्ध केलं. त्यांच्या ओव्या, अभंग आणि ग्रंथांमुळे मराठी भाषा ही केवळ बोलण्यापुरती नव्हे तर संस्काराची भाषा बनली. मी संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे. मी फक्त संतांचीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची ढालही होते. प्रौढ प्रताप पुरंदर अशी गर्जना जेव्हा गडकिल्ल्यांवर होते तेव्हा त्याच शब्दांनी मावळ्यांच्या मनगटात बळ भरलं होतं. पण आता मी पूर्णपणे बदलले आहे ना. पूर्वी मी अमृतानुभवाची ज्ञानेश्वरी होते. आता फक्त व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये शॉर्टकट झाली. अहो, आजकालची मुलं मला बोलायला लाजतात. तुमची आणि माझी भेट थोडी कमी होते का? पूर्वी माझ्या शब्दात साखर होती, आता फक्त शुगर उरली. तुम्ही जेव्हा मम्मी पप्पा असं म्हणता तेव्हा मला आनंदच होतो, पण जेव्हा तुम्ही आई बाबा असं म्हणता ना तेव्हा काळजाला जो ओलावा मिळतो तो कशातच नाही. पण आज काय अवस्था केली आहे माझी. घराघरातून मला हद्दपार केलं जातंय. लोक म्हणतात मराठी मरतीये. अरे मराठी मरणार नाही. जोपर्यंत हा सह्याद्री उभा आहे, जोपर्यंत पंढरीचा विठ्ठल आहे आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या मातीत घेतलं जातंय तोपर्यंत मराठी मरणार नाही. जेव्हा एखादा मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत बोलतो ना तेव्हा काळजाला खंजीर खुपसल्यासारखं वाटतं. कशासाठी? तुम्हाला तुमचीच भाषा बोलायला कमीपणा वाटतो. अरे आपल्या आईची कधी लाज वाटली पाहिजे का? माझ्याकडे काय नाहीये. माझ्याकडे गडकऱ्यांचे विनोद आहेत, पुलंचा मिश्किलपणा आहे, बापाचं काळीच सांगणारी बपूंशी बपूरचा आहे आणि साने गुरुजींचे संस्कार आहेत. तुम्ही मला वाचायला लागा, मग बघा मी तुम्हाला स्वप्नांच्या अशा जगात नेईन जिथे फक्त आनंदच आनंद आहे. आज या गौरव दिनी मला तुम्हाला एकच सांगायचंय, इंग्रजी शिका, जगाशी स्पर्धा करा, पण माझ्याशी नातं तोडू नका. मी तुमची माय आहे. घराबाहेर पडताना येतो किंवा येते म्हणून बघा. त्या एका शब्दाने माझ्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो कशातच नाही. मी मारणार नाही, कारण जोपर्यंत तुमच्या रक्तात महाराष्ट्र आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. पण मला फक्त जिवंत राहू देऊ नका, तर मला समृद्ध करा. मराठी बोला, मराठी वाचा, मराठी गाणी ऐका आणि अभिमानाने सांगा, हो
मी मराठी आहे. अरे रे, मी आले आणि तुमच्याशी गप्पाच मारत बसले. तुमच्या शाळेची वेळ होत असेल ना? चला, आता मला निरोप घ्यावा लागेल. पुढच्या वर्षी नक्की ये ना भेटायला. तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.